मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणाचा आजचा तिसरा दिवस आहे। जरांगे पाटलांच्या उपोषणाला प्रत्युत्तर म्हणून मंगेश ससाने आणि त्यांच्या सहकाऱ्यांचं उपोषण सुरू आहे। जालन्यामध्ये ओबीसी मराठा संघर्षाची शक्यता आहे। जरांगेंच्या पाठोपाठ लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे उपोषण करण्याची शक्यता आहे। बडीगोद्रीमध्ये पोलिसांचा सध्या तगडा बंदोबस्त असून कायदा आणि सुव्यवस्था बाधित राहण्यासाठी सध्या या परिसराला छावणीचं स्वरूप प्राप्त झालंय। महत्वाची बातमी आपण पाहतोय। जरांगे पाटलांच्या उपोषणाला प्रत्युत्तर म्हणून मंगेश ससाने आणि त्यांच्या सहकाऱ्यांचं देखील आता उपोषण सुरू होणार आहे। जरांगे पाटलांच्या उपोषणाचा आजचा हा तिसरा दिवस आहे। जरांगे पाटलांच्या उपोषणाला प्रत्युत्तर म्हणून मंगेश ससाने आणि त्यांच्या सहकाऱ्यांचं उपोषण सुरू होत आहे। जालन्यामध्ये ओबीसी आणि मराठा संघर्षाची शक्यता आहे। जरांगे पाटलांच्या पाठोपाठ लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे हे देखील उपोषण करण्याची शक्यता आहे। सध्या बडीगोद्रीमध्ये पोलिसांचा तगडा बंदोबस्त असल्याचं पाहायला मिळतंय। कायदा आणि सुव्यवस्था बाधित राहण्यासाठी बंदोबस्त वाढवण्यात आला। सुधाकर जाधव आपले प्रतिनिधी आपल्याशी जोडले जात आहेत। जालन्यातून सुधाकर जाधव यांच्याशी आपण संवाद साधूया। सुधाकर, मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणाचा तिसरा दिवस आहे। दुसरीकडे एकीकडे मराठ्यांचं उपोषण सुरू आहे, दुसरीकडे आता ओबीसींचं देखील उपोषण सुरू होत आहे। जालन्यात ओबीसी मराठा संघर्षाची शक्यता आणि त्यामुळे आता अंतरवाली सराटी असेल आणि वडीगोद्री असेल या दोन्ही ठिकाणी पोलिसांचा तगडा बंदोबस्त आहे। नक्कीच शुभम, आपण जर पाहिलं तर मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आज तिसरा दिवस आहे आणि काल मंगेश ससाने आणि त्यांचे सहकारी हे देखील आंतरवाली सराटीमध्ये ओबीसी आरक्षण वाचवण्यासाठी ते देखील उपोषणाला बसलेले आहेत। आणि आज लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे या ठिकाणी उपोषणाला बसणार आहेत। आपण जर पाहिलं तर हे स्टेज या ठिकाणी सजवण्यात आलेलं आहे। या ठिकाणी आरक्षण बचाव आमरण उपोषण जे आहे ते लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे करणार आहेत। वडीगोद्रीमधील हे दृश्य आहे आपण पाहत आहोत। या ठिकाणी हाके आणि वाघमारे जे आहेत ते आज 10 वाजल्यापासून उपोषणाला बसणार आहे। 10 वाजता त्यांची पत्रकार परिषद होईल आणि त्यानंतर ते या ठिकाणी वडीगोद्रीमध्ये उपोषणाला बसणार आहेत। तर दुसरीकडे आपण जर पाहिलं तर वडीगोद्रीच्या या पॉइंटला पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। पोलिसांच्या या बंदोबस्त तगडा बंदोबस्त असा तैनात करण्यात आलेला आहे। या ठिकाणी येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येक वाहनांची या ठिकाणी तपासणी करण्यात येत आहे, चेकिंग करण्यात येत आहे, त्यानंतरच पुढे जात आहे वाहन। पण जर पाहिलं तर या ठिकाणी पोलिसांचा मोठा बंदोबस्त जे आहे ते देखील वडीगोद्री आणि आंतरवाली सराटीमध्ये तैनात करण्यात आलेला आहे। त्यामुळे या ठिकाणी वडीगोद्री आंतरवाली सराटीला पोलिसांचं छावणीचं स्वरूप आल्याचं पाहायला मिळत आहे। शुभम, अगदी सुधाकर, महत्वाचे अपडेट या बातमीच्या संदर्भातले तुम्ही पोहोचवलेले तुर्तास धन्यवाद। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।